तर आज आहे होम टूर. नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं नमिताज लाईफस्टाईलमध्ये. आणि आज आपण करणार आहे होम टूर. कारण भरपूर ताईंचे कमेंट होते की ताई होम टूर करा, तुमचं देवघर दाखवा. तर म्हणलं चला आता आपण आज होम टूर करून घेऊया आणि देवघर सुद्धा दाखवूया. तर चला आता न वेळ घालवता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर स्वागत आहे तुमचं माझ्या घरात. तर हा आहे आपला मस्त असा हॉल. आता आपण दरवाज्यातून आत आल्याच्या नंतर दरवाजाच्या पाठीमागे लगेच हा आहे की स्टँड. तर इथे ना वरती स्टोरेज सुद्धा आहे, आपण इथे काही कागदपत्रे सुद्धा ठेवू शकतो. तर हे मी ना यात्रेतून घेतलं होतं 150 रुपयाला, तर खूप छान आहे. तर आता इथे लगेच आहे आपलं हे शो पीस. तर हे हाताने बनवलेलं आहे, माझ्या भाऊजाईने बनवलेलं आहे. आणि तिने की स्टँड सुद्धा बनवलं होतं, पण ते खराब झालंय आता. आणि हे ना ह्याच्यामध्ये मी भरपूर असे चिल्लर टाकलेले आहेत. आणि इथे आहे एक फ्रेम. तर ही फ्रेम आहे ना मी डीमार्ट मधून घेतली होती 199 रुपयाला. तर ती पण आहे, छान आहे, छोटीशी आहे पण छान आहे. तर इथे आहे शंकर महाराजांचा फोटो. जर तुम्ही पुण्याचे असताल तर तुम्हाला माहितीच आहे शंकर महाराजांचा मठ. धनकवडीला मोठा असा मठ आहे, समाधी मठ. तर इथे आहे आपला गाई वासरूचा फोटो आणि इथे आहे छोटेसे स्वामी देवांचा आणि शंकर महाराजांचा फोटो. तर आपल्याला घरात आल्याच्या नंतर आहे ना लगेच आपल्याला शंकर महाराजांचं दर्शन होतं. तर इथे आहे आपला मस्त असा सोफा. तर ह्या सोफ्याबरोबर आहे ना 2 खुर्च्या होत्या, पण एक खुर्ची इथे जागा पुरत नाहीये, त्याच्यामुळे एक खुर्ची आहे ना आपण टेरेसवर ठेवलेली आहे आणि एकच खुर्ची इथे ठेवलेली आहे. कारण आपला हॉल जरा छोटा आहे, त्याच्यामुळे असं ठेवल्यामुळे ना भरपूर अशी थोडी मध्ये जागा राहते. आणि ते आहे आपलं देवघर. तर चला आता आपण लगेच देवघर सुद्धा बघूया. तर इथे सोप्यालाच लागून आपलं आहे देवघर. तर भरपूर शॉर्ट व्हिडिओमध्ये ना तुम्ही देवघर पाहिलंच असेल. आणि 1-2 ताईंच्या कमेंट होत्या की ताई आम्हाला तुमचं देवघर दाखवा. आणि एका ताईने तर गेस पण केलं होतं की आपल्याकडे संतोषी मातेचा फोटो आहे. तर हो, संतोषी मातेचा सुद्धा फोटो आहे. मी 9वीत होते तेव्हा मी हे संतोषी मातेचा उपवास करायला चालू केलं होतं. आणि आता काही कारणाने मी उपवास पकडत नाही, पण मी त्या दिवशी पाळते. आंबट वगैरे खात नाही, नॉनव्हेज खात नाही. तर इथे ना नैवेद्य ठेवण्यासाठी सुद्धा आपल्याला छान अशी जागा आहे, ह्याच्यावर तुम्ही रांगोळी सुद्धा काढू शकता. आणि इथे खाली सुद्धा एक कप्पा आहे, याच्यामध्ये धूप, अष्टगंध वगैरे हळदी कुंकू ठेवू शकतो आपण. आणि इथे खाली सुद्धा आहे ना आपल्याला वाचनाची पुस्तकं वगैरे ठेवण्यासाठी सुद्धा भरपूर अशी जागा आहे. तर हे असं आहे आपलं मंदिर. तर इथे आहे आपली गॅलरी. आणि इथे आहे आपलं एक सिल्वर प्ले बटन. इथे आहे मारुतीचा फोटो आणि इथे आहे कुबेर महालक्ष्मीचा फोटो. आणि त्याच्या बाजूलाच आहे अजून एक सिल्वर प्ले बटन. तर ते आता नमिता लाईफस्टाईलचं सिल्वर प्ले बटन आहे. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल हे सिल्वर प्ले बटन कशाचं आहे, तर ते सुद्धा मी त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवणार आहे स्पेशल असा. त्याच्यामध्ये माझी यूट्यूबची जर्नी सुद्धा सांगणार आहे आणि त्या चॅनेलचं नाव सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. तर चॅनेलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे नक्की मी पुढचा व्हिडिओ टाकला तर तुम्हाला लगेच त्याचं नोटिफिकेशन येईल. आणि चला आता आपण गॅलरी बघूया. तर ही आहे गॅलरी. भरपूर असा गॅलरीमध्ये ना उजेड येतो, कारण की आमचा 5व्या मजल्यावरती फ्लॅट आहे. आणि सकाळचं पण आहे ना भरपूर असं इथे ऊन येतं. जर काय वाळवण्यासाठी ठेवायचं असेल ना तर मी इथेच ठेवते. आणि इथे ठेवलेली आहे खुर्ची. तर इथे आहे ब्रह्मकमळ, इथे आहे तुलसी माता. तर इथे गॅलरीतच आहे ना इथे वॉशिंग मशीन ठेवलेली आहे. आणि इथेच आहे ना नळाचा पॉईंट काढून घेतलेला आहे. सगळं इथेच त्याची सोय करून घेतलेली आहे, कारण आतमध्ये एवढी जागा नाही आहे. तर इथे गॅलरी ठेवलेली आहे आपण, वॉशिंग मशीन ठेवलेलं आहे, चप्पलचं स्टँड, कारण दारामध्ये आपल्या एवढी जागा नाही आहे, त्याच्यामुळे आपण इथे ठेवलेलं आहे चप्पलचं स्टँड. तर इथे ना आपल्याला बाहेर भरपूर छान असा गॅलरीतून व्ह्यू दिसतो. पहिलं इथे बस स्टॉप सुद्धा आम्हाला दिसत होतं, पण आता काही बिल्डिंग मोठे झाल्यामुळे ना बस स्टॉप वगैरे दिसत नाही. तर इथे आहे टिपॉय, इथे आहे टीव्ही आणि इथे ना काही फोटो फ्रेम आहेत.
तर हा जवळजवळ आहे ना 18 वर्षापूर्वीचा फोटो आहे. तेव्हा आमच्या लग्नाला 4 वर्ष झाले होते. हे आहे माझे हस्बंड आणि हा आहे माझा फोटो. तर आता तर ह्या फोटो सारखा माझा चेहरा राहिलेला नाहीये, भरपूर असा बदल झालेला आहे. आणि इथे ना अजून एक फोटो आहे. तर हा आम्ही जुहू चौपाटीला गेलो होतो तेव्हा काढला होता समुद्रकिनारी, पण त्यावेळेस संध्याकाळ होती त्याच्यामुळे पाठीमागे सगळं काळं आलेलं आहे, त्याच्यामुळे समुद्रात उभे आहे असं दिसतच नाहीये. तर इथे ना टीव्हीच्याच वरती महालक्ष्मीचा फोटो आहे. तर हे एक कॅलेंडर होतं, माझ्या सासऱ्यांनी आणलं होतं, पण ह्या महालक्ष्मीचा फोटो मला खूप आवडला आणि खूप प्रसन्न वाटतंय, त्याच्यामुळे हे आम्ही घरच्या घरीच भरून घेतलेलं आहे काच वगैरे लावून. आणि अजून एक सांगायचं राहिलं, अजून एक आपली इथे एक खिडकी आहे. तर इथे अजून एक खिडकी आहे. तर हे पडदे सुद्धा आहे ना, जवळजवळ ह्या पडद्यांना 15 ते 16 वर्ष झालेले आहेत. ह्याची क्वालिटी खूप छान होती घेतली तेव्हा. कलर सुद्धा ह्याचा आहे असाच आहे. आणि मला वाटतं त्यावेळेस हा एक 300 रुपयाला पडला होता, म्हणजे पूर्ण हॉलचा सेट मला हा 1500 रुपयाला पडला होता. आता तर काही ह्या प्राइसमध्ये भेटत नाहीत आणि अशी क्वालिटी सुद्धा भेटत नाहीत. 15-16 वर्ष झालेत तरी ते पडदे आहे असेच आहे. मी त्यांना अजून एक टिप सुद्धा मारलेली नाहीये. तर चला आता आपण लगेच आतमध्ये जाऊया. तर हे होतं एंट्री दरवाजा, त्याच्या लागूनच आतमध्ये जाण्यासाठी दरवाजा आहे. तर इथे आहे संडास बाथरूम, इथे आहे वॉश बेसिन. तर इथे आहे भरपूर असा पेस. तर इथे वरती आहे ना रश्या बांधून घेतलेल्या आहेत, कारण पावसाळ्यामध्ये ना कपडे वाळवण्याचा भरपूर असा प्रॉब्लेम होतो. तर इथे टाकले ना तर आपले कपडे वाळतात 2 दिवसात. तर चला आता आपण किचन मध्ये जाऊया. तर हा आहे आपला किचन. किचन इथं एल शेप मध्ये आहे आणि इथे आहेत ट्रॉल्या. तर इथे ना कबशा वगैरे ठेवण्यासाठी, चमचे वगैरे ठेवण्यासाठी हा आहे सगळ्यात वरचा कप्पा. आणि इथे प्लेट, छोट्या प्लेट वगैरे ठेवण्यासाठी, टोपं वगैरे ठेवण्यासाठी आहे. आणि इथे आहे आपले ताटं वगैरे ठेवण्यासाठी. तर रेसिपीमुळे ना मला भरपूर अशी ताटं लागतात, तर भरपूर ताटं झालेली आहेत माझ्याकडं. आणि इथे आहे बरण्या ठेवण्यासाठी. तर किचन माझं छोटा असल्यामुळे ना हे 2च कप्पे झालेले आहेत. इथे तर आपलं वॉश बेसिनचं आहे खालचं, आणि इथे सिलेंडरचं आहे, त्याच्यामुळे इथे काय आपण स्टोरेज ठेवू शकत नाही. आणि इथे एक कपाट करून घेतलेलं आहे. इथे सगळ्यात आधी ना एक कडाप्याची मांडणी होती, ते तोडून आम्ही असं कपाट करून घेतलेलं आहे. ते बघा आतमध्ये सुद्धा इथे आपण डबे वगैरे ठेवू शकतो. भरपूर असं सामान राहतं इथे. आणि इथे आहे अजून एक कप्पा. तर इथे मी पिठाचे डबे ठेवलेले आहेत आणि काही कढया वगैरे लागतात मला रेसिपीसाठी, तर त्या सुद्धा इथे ठेवलेल्या आहेत मी. आणि इथे खाली ना थोडीशी जागा शिल्लक राहिली होती, तर इथे असे काच ठोकून घेतलेली आहे, म्हणजे ह्याच्यावर सुद्धा अशा बरण्या वगैरे राहतात. आणि हे बघा इथे मी एक गुलकंदाचा व्हिडिओ बनवला होता, शॉर्ट व्हिडिओ. तर हे मी घरी बनवलेला गुलकंद आहे. तो व्हिडिओ खूप माझा व्हायरल गेला होता आणि गुलकंद सुद्धा आहे ना खूप टेस्टी झालं होतं. तर नक्की तुम्ही सुद्धा असा गुलकंद घरी करून बघा. जर आपण हा 1 चमचा दुधामध्ये टाकून खाल्लं ना तर आपल्या पित्तासाठी छान असतं, पित्त वगैरे होत नाही. तर हे आहे गुलकंद. आणि इथेच बाजूला आहे ना फिल्टर लावलेला आहे. आणि इथे बाजूलाच आहे ना आपल्या पळ्या उलातनं ठेवण्यासाठी सुद्धा असं स्टँड ठोकून घेतलेला आहे. तर इथे आपला मिक्सर, इथे आहे गॅसची शेगडी. किचन वाट्यावरती ना मला जास्त सामान आवडत नाही, त्याच्यामुळे मी फक्त एक मिक्सर ठेवलेला आहे कोपऱ्यात बस. मला जरा असं मोकळा सुटसुटीतच चांगला वाटतो किचन. आणि इथे आपला टेबल. तर हा श्रवणसाठी आहे ना अभ्यासासाठी घेतला होता, पण सध्या आता इथे मी रेसिपीसाठी याचा वापर करत आहे.
तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढ्या जागेमध्ये मी सेटअप कसा करते, तर त्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आहे ना मी तुम्हाला डिटेल सगळं सांगणार आहे की आम्ही कसं सेटअप करतो, कशा रिंग लाईट लावतो आणि काही भांड्यांबद्दल सुद्धा माहिती देणार आहे की कारण की भरपूर लोक आहेत ना ताई मला कमेंट करतात की ताई ह्याची लिंक द्या, त्याची लिंक द्या. तर भरपूर अशा गोष्टी मी ऑफलाईन घेतलेल्या असतात, तर माझ्याकडे त्याची लिंक नसती, तर त्यावेळेस मी तुम्हाला त्याची माहिती देणार आहे. तर नक्की तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला ना जर मी व्हिडिओ टाकला तर त्याचं नोटिफिकेशन हे लगेच येतं. तर चला आता आपण बेडरूम मध्ये जाऊया. तर हा आहे आपला बेडरूम. तर फ्रीज आहे ना मी इथे ठेवलेला आहे, कारण किचनमध्ये तर तुम्ही बघितलंच असेल टेबल ठेवला होता, तिथे जागा नसल्यामुळे ना इथे बेडरूम मध्ये मी फ्रीज ठेवलेला आहे. तर ह्या फ्रीजला सुद्धा जवळजवळ 16-17 वर्ष झालेले आहेत. भरपूर असा जुना फ्रीज आहे, नवीन घ्यायचा आहे पण अजून तरी त्याच्याबद्दल काही विचार केलेला नाहीये. तर इथे ठेवलेला आहे फ्रीज आणि इथे आहे आपला बेड आणि इथे आहे एक खिडकी आणि इथे ठेवलेली आहे रिंग लाईट आणि इथे सुद्धा आहे ना असे कप्पे केलेले आहेत. तर इथे सुद्धा माझं ना काही मेकअपचं सामान ठेवलेलं आहे, क्लिपा वगैरे ठेवलेले आहेत, काही तेलाच्या बाटल्या, पावडर वगैरे इथे ठेवलेली आहे. आणि इथे आहे आपली मस्त अशी खिडकी. भरपूर असा उजेड येतो आम्हाला उजेडाची बिलकुल पण कमी नाहीये, भरपूर असा उजेड आहे. आणि इथे ना श्रवणची शाळा सुद्धा जवळच होती बघा. तर नर्सरी ते 10वी पर्यंत तो इथेच होता, त्याच्यामुळे आपली बेल वाजली की तो पटकन जायचा. तर भरपूर अशी हवा सुद्धा आम्हाला इथे येते, गरमीचं सुद्धा अशीच हवा येते. हे बघा किती हवा सुटलेली आहे. आणि इथे आहे कपाट. तर हे सुद्धा माझ्या लग्नातलं कपाट आहे, खूप जुनं कपाट आहे. आता सध्या इथे जागा नाहीये, हॉल आपला छोटा आहे त्याच्यामुळे हेच इथे ठेवलेलं आहे. तर इथे आपले एक कपाट. तर असा आहे छोटासा बेडरूम. तर इथे ठेवलेले आहेत पॅकिंगचे बॉक्स, कारण आपण आहे ना ड्रायफ्रुट्स, लाडू, प्रोटीन बारची सुद्धा ऑर्डर घेतो, तर त्याच्यासाठी आम्ही इथे एकदमच सगळं सामान आणून ठेवलेलं आहे. तर कसं वाटलं तुम्हाला माझं छोटंसं घर? माझं घर एकदम साधं आणि सिंपल आहे, जास्त काय असं फॅन्सी नाहीये किंवा काय असं जास्त सजवलेलं सुद्धा नाहीये. एकदम साधं आणि सिंपल घर आहे. तर तुम्हाला माझं घर कसं वाटलं किंवा तुम्हाला माझ्या होम टूरचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.